आज सगळं घरचं आवरून मला थोडं बाहेर जायचं होतं, म्हणूनच माझं पटापटा इथे आवरून चालू होतं. आणि छोट्या डब्यात गुलाबजामुन बसत नव्हतं तरी पण कोंबून कोंबून घालायचे चालू होते विश्वची. आज शॉपची भांडी सुद्धा थोडी जास्तच होती, ती सुद्धा पटापटा आवरून घेत आणि इथे घरातली सगळी कामं आवरून मी रेडी झाले आणि गार्गीला सुद्धा रेडी केलं. आमच्या घरापासून 1-1.5 किलोमीटर लांब एका मंदिरात कॅम्प होतं आणि तिथे वोटिंग साठी जनगणना चालू होती. तिथे आपली सगळी माहिती सांगायची होती, त्यासाठीच आम्ही इथं गेलो. माझं काम तर आधीच झालं होतं, मम्मीचं बाकी होतं. मम्मीसाठीच तिथे थांबले होते. इथे मम्मीचं काम चालू होतं तोपर्यंत म्हणलं थोडा फेरफटका मारून घेऊया. मंदिराच्या मागेच अशी एक छोटीशी जागा होती, पूर्ण अशी झाडांनी भरलेली. मला तर खूप छान वाटत होतं तिथे थांबून. तोपर्यंत तिथलं सगळं काम आवरून घरी आले. विश्व सुद्धा स्कूल मधून घरी आला होता. त्याचं जेवण, परत त्याला झोपवलं, गार्गीला सुद्धा झोपवलं. आणि हे माझं रोजचं दुपारचं टाइम टेबल आहे. रात्री खूप उशीर पर्यंत लाईट गेली होती आणि बाहेर असा मोठा पाऊस चालू होता. गार्गी थोडा वेळ खेळून झोपली होती आणि इथे आम्ही दोघं मायलेकरू अंधारात बसलो होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.